नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज आहे मंडे. तर मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे 5 दिवस आहेत माझ्याकडे. तर मला काही प्रिपरेशन करायची आहे माझ्या मिस्टरांसाठी. तर आज मी सुरुवात केलेली आहे मखाणा भाजण्यापासून. तर अजून 4-5 दिवस आहेत, मुलांना मखाणा लागेल. आणि माझ्या मिस्टरांसाठी मी 1 किलो मखाणा भाजून ठेवणार आहे, कारण माझे मिस्टर हे नेक्स्ट मंथमध्ये येणार आहेत. ऑलमोस्ट 3-4 आठवड्याचा डिफरन्स आहे माझ्या मी इंडियाला गेल्यानंतर ते येण्यामध्ये. तर त्यांच्यासाठी मला काही प्रिपरेशन करायचे. तर पहिला पार्ट स्टार्ट केला आहे मी. आज आहे मंडे. तर इथे मी मखाणा भाजायला घेतला आहे. तुपामध्ये सॉल्ट टाकून भाजणार आहे फक्त. आणि नॉर्मली मी तूप भरपूर खाते आणि माझ्या फॅमिलीलाही भरपूर देते. तर आता 3 वाजलेत संध्याकाळचे आणि दिवसभराची सगळी कामं आवरली आहेत. क्लिनिंग वगैरे झाली आहे. ऑलमोस्ट रोज क्लिनिंग होते आता. आणि सोबतच योगाही असतो रोज माझा, तर तोही झालेला आहे. कपडे वगैरे माझी मशीन अजून काही नीट झाले नाही, त्यामुळे तेही मी वॉश वगैरे केलेत. मुलांचंही बघायचं काम चालू आहे. मुलांचं खाणं पिणंही बघतीये मध्ये मध्ये. तर म्हटलं आता 3 वाजलेत, मखाणा चालू करावा. थोडासा आरामही केला आहे मी. तर मला ना शॉपिंग करायला जायचं आहे. मला काही प्लॅस्टिकचे पॅकेट्स आणायचे. मला ना माझ्या मिस्टरांसाठी मसाला बनवून ठेवायचा आहे. काळा मसाला, काळ्या वाटणाचा म्हणू शकता तुम्ही. आपला जो आपण चिकन मटन नॉनव्हेजला वगैरे यूज करतो तोच मसाला काढून ठेवायचा आहे मला. त्याच्या काही वस्तू मी आणून ठेवल्यात. मसाला मी आत्ताही बनवू शकते, परंतु मला ना प्लॅस्टिकचे पॅकेट्स हवेत. मी ते म्हणजे फ्रीजरमध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे तो मसाला. सो त्यासाठी आणि तुमच्यासोबत मी शेअर करेल. शॉपिंग करताना मी कोणते पॅकेट्स वगैरे यूज करणार तेही तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर आता आधी मी पहिला मखाणा भाजून घेते. गाऊला सुट्ट्या आहेत, तर तिचं मैत्रिणींबरोबर गप्पा मारायचं काम चालू आहे. आणि सोबतच हॉलिडे होमवर्क देखील करते. आणि गाऊ ना योगा देखील करते सध्या. मी माझा सेपरेट योगा करते. मी आता क्लास वगैरे जॉईन नाही केला. माझा संपलाय क्लास आणि गाऊला मी जॉईन करून दिलाय तोच. आता मी इंडियाला जाणार आहे, तर इंडियावरून आल्यानंतर मी पुन्हा जर विसरले तर जॉईन करेल, अदरवाईज मी नाही जॉईन करणार. तर चला मी आता लागते कामाला. आणि यासोबतच मला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे, शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत. थोडासा शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवायचा आहे, जेणेकरून जर माझ्या मिस्टरांना वाटलं तर ते एखाद्या कूटाची वगैरे भाजी बनवू शकतात, शेंगदाण्याच्या कूटाची एखादी भाजी. तर त्यासाठी आणि शेंगदाण्याचे लाडू मी नॉर्मल आपण उपवासाला जसे बनवतो ना गूळ वगैरे घालून, ते तसेच बनवणार आहे. आणि चटणी मात्र तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि हा जो मसाला आहे तर हा मी ना भरपूर काढला होता. असे माझे अजून 2 डबे भरलेले आहेत फ्रीजमध्ये. तर याला मी फोडणी वगैरे देऊन ठेवली आहे. तर याच्यामध्ये खोबरं, त्यासोबतच कांदा, लसूण, आलं आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे मी. आणि हा मसाला मी तेलामध्ये फोडणी वगैरे देऊन चांगला शिजवून घेतलेला आहे आणि तो थंड करून मी फ्रीजमध्ये ठेवला होता. तर आता मी याच्या ना फ्रोझन वड्या बनवणार आहेत. तर अशा प्रकारे माझ्याकडे हे प्लॅस्टिकचा मोल्ड आहे. तर त्यामध्ये मी बर्फाच्या वड्या बनवायला ठेवेल, म्हणजे मसाल्याच्या वड्या. आणि त्या वड्या तयार झाल्या की मी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये काढून ठेवेल. तर मी प्लॅस्टिकच्या बॅग्स देखील आणलेल्या आहेत, तुमच्यासोबत मी शेअर करते मी कोणत्या आणल्यात. कारण मी जेव्हा आणायला गेले तेव्हा माझ्याकडून व्हिडिओ घ्यायचा राहिला की मी कोणत्या शॉपमधून वगैरे आणल्यात. तर मी इथे आमच्याजवळच गिफ्ट मार्केट आहे तिथून आणलेल्या होत्या. आणि अशा प्रकारे वड्या बनवून ठेवायच्या. आणि जेव्हाही तुम्हाला भाजी बनवायची असेल तेव्हा फक्त पॅकेटमधून वड्या घ्यायच्या, त्या डिफ्रोस्ट करायच्या. गरम पाण्यामध्ये तुम्ही बॉईल करू शकता. त्यानंतर एक 5 ते 10 मिनटात त्या डिफ्रोस्ट होतात. आणि मग त्यामध्ये त्याचा यूज तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. कोणत्याही भाजीला यूज करू शकता, व्हेज भाज्या, नॉनव्हेज भाज्या. शक्यतो मी हे करून ठेवत नाही, परंतु मी इंडियाला जाणार आहे तर माझ्या मिस्टरांना म्हणजे स्वतः भाजी बनवता यावी म्हणून मी करून ठेवते. तर नॉर्मल डेजमध्ये तर ते बनवणार नाहीत, परंतु विकेंडला ते नक्की बनवतील. कोणतीही भाजी वगैरे त्यांना पाहिजे ती भाजी त्यामध्ये ते बनवू शकतात. शक्यतो नॉनव्हेजसाठी म्हणजे यूजफुल आहे हा मसाला. तर या प्लॅस्टिकच्या बॅग्स आहेत, तुम्ही पाहू शकता. अजून मोठी साईज देखील आहे. ही छोटी साईज आहे, याच्यामध्ये 2च वड्या बसतात, परंतु जी मोठी साईज आहे त्यामध्ये 6 वड्या बसतात. आणि या प्लॅस्टिकच्या बॅग्स आहेत छोट्या छोट्या. तर मी डाळ राईस एका वेळी किती डाळ लावायची, एका वेळी किती राईस लावायचा, त्यासाठी मी डाळ राईस वेगळे काढून ठेवणार आहे. तर त्यांना म्हणजे एका वेळी लागणारं पटकन घेता येईल. कारण आपल्याला एवढा अंदाज येत नाही पहिल्यांदा लावतो तेव्हा की किती डाळ भात लावला पाहिजे. तर इथे मी प्रिपरेशन करत होते डाळ राईस लावण्यासाठी.
आणि या प्रिपरेशनसोबतच मला पॅकिंग देखील करायची आहे साईड बाय साईड. दिवसभर घरातली कामं चालू असतात. खूप बिझी रुटीन झालेलं आहे माझं आजकाल, त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे करायला देखील वेळ भेटत नाही. तर इथे मी माझ्याकडे हा टेबल फॅन होता, तर मी तो डिसमेंटल करत होते कारण मला तो इंडियाला घेऊन जायचा होता. आणि मी बॅग्स वगैरे आणत नाही आता, मोठ्या लगेज बॅग्स असतात त्या. मी इंडियावरून येताना देखील बॉक्सेस घेऊन येते आणि यावेळी मी इकडून जाताना देखील बॉक्स नेणार होते. सो मी म्हटलं की बॉक्समध्ये बसतो की नाही चेक करावं. त्यानंतर मग मी नवीन बॉक्स आणण्यासाठी गेले होते संध्याकाळी. तर मी जेव्हाही पॅकिंग करेन ना तेव्हा तुमच्यासोबत ते माझे नवीन आणलेले बॉक्स शेअर करेन. इथून डे टू डेवरून आणले होते आम्ही 8-8 दिरामला. तर आत्ता मी जेव्हा हे डिसमेंटल केलं तेव्हा ते बॉक्स नव्हते माझ्याकडे जेही अवेलेबल होते मी त्यामध्ये बसवण्याचा ट्राय करत होते. तर इथे अशा प्रकारे माझ्याकडून स्प्रिंग निघाली होती. इथे होती ती स्प्रिंग. तर मी आता अळकुटीवरून रिपेअर करून आणेन इंडियाला गेल्यानंतर. आणि मी इथे हा जो फॅन आहे तर तो छान क्लीन केला कारण मी बरेच दिवस लावला नव्हता तो फॅन, त्यामुळे. तर फॅन क्लीन केल्यानंतर मी एक पार्ट या बॉक्समध्ये ट्राय करत होते. माझ्याकडे 2-3 बॉक्स होते, परंतु कोणत्या बॉक्समध्ये बसेल मला माहिती नव्हतं. सो मी ट्राय करत होते की कोणत्यामध्ये बसेल. आणि इथे गाऊचे ना जुने कपडे होते भरपूर सारे, तर मी म्हटलं की तेही इंडियाला घेऊन जावेत. आणि मग मी साईडला लावत होते सो जेणेकरून फॅनचे जे पाते वगैरे आहेत तर ते तुटणार नाहीत. अशा प्रकारे मी आधी कपडे वगैरे घालून म्हणजे अरेंज केले आणि त्यानंतर फॅनचा एक पार्ट बॉक्समध्ये ठेवून दिला. आणि इथे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मसाल्याच्या ज्या वड्या आहेत, रेडी टू यूज मसाला आपला रेडी आहे. आणि हा मसाला ऑलमोस्ट 2 ते 3 महिने व्यवस्थित राहतो. जरी माझ्या मिस्टरांनी नाही यूज केला तरी मी इंडियावरून आल्यावरती हा मसाला यूज करू शकते. आणि हे मोठं पॅकेट आहे प्लॅस्टिकचं, तर याच्यामध्ये 6 बसतात वड्या. आणि हे बॉक्सेस आहेत तर 8-8 दिरामला एक बॉक्स होतं, म्हणजे ऑलमोस्ट 200 रुपयाला म्हणू शकता. तर असे मी 4 बॉक्स आणले. डे टू डेला भेटले मला हे बॉक्स आणि स्ट्रॉंग आहेत. मी एकदा सोडून बऱ्याचदा यूज करू शकते. आत्ताही मी वस्तू म्हणजे लगेज माझं नेण्यासाठी इंडियाला आणि इंडियावरून कॅरी करण्यासाठी यूज करू शकते. आणि यानंतर मला जास्त दिवस ठेवण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवायची होती. जास्त म्हणजे मी 15-20 दिवस फ्रीजमध्ये राहील अशी बनवणार होते. तर एवढे शेंगदाणे घेतले होते, अराऊंड 250 ग्रॅम होते. आणि एवढ्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या होत्या, छान मी सोलून घेतल्या होत्या. आणि त्यानंतर मी थोडं थोडं करून ते मिक्सरमध्ये घालून एक जाडसर वाटणार होते. जास्त बारीक नाही, मसाला वगैरे वाटतो तसं, एकदम जाडसर, सो जेणेकरून चटणी आहे तर ती छान लागते. आणि मग यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट करून मला लाडू बनवायचे होते. तर यामध्ये मी गूळ ॲड करून घेतला आणि जास्त गूळ घातला नव्हता कारण आमच्याकडे जास्त गोड खात नाहीत. सो मी म्हणजे जास्तही नाही, थोडेसे गोड होतील एवढाच गूळ घातला होता. आणि शेंगदाणे भरपूर होते, जवळजवळ अर्धा किलोच्या वरती असतील.
माझ्या मिस्टरांना सकाळी नाश्त्यासाठी बनवून ठेवले होते मी, सो जेणेकरून ते घेऊन जाऊ शकतात किंवा खाऊन जाऊ शकतात. आणि शेंगदाण्याची चटणी आहे तर ही मी फ्रीजमध्ये ठेवणार होते, सो जेणेकरून ती 15-20 दिवस तरी आरामात टिकेल. तर अशा प्रकारे होता आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.